आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, ह्या परंपरेमध्ये आपण आलो तरच आपल्याला ह्याचं उत्तर मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला संप्रदाय, सनातन संप्रदाय, आदि अनादि हंस हा सनातन म्हणजे परंपरेने आदि अनादि काळापासून आलेला संप्रदाय, आणि या संप्रदायाचे आपण पाईक असलं पाहिजे. जोपर्यंत आपण संप्रदायाला धरत नाही, त्या संप्रदायाच्या साखळीमध्ये आपण स्वतःला अडकून घेत नाही, तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबारांनी जाता जाता 18 अध्यायामध्ये ओवी क्रमांक 1750 सांगतात, शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे, ते शिरकल्लोला आतू मकरोदरी गुप्तू, होता तयाचा हातू पैठे झाले. ज्ञानोबा सांगतात शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहारी, म्हणजे शिरसिंधू तीरावर पार्वतीच्या कानामध्ये श्री शंकराने ज्ञान सांगितले. पण ते केव्हा सांगितले? भगवान शंकराने पार्वतीने प्रश्न केला त्यांना, देवादी देव महादेव, तुम्ही कोणाची उपासना करता, तुम्ही कोणाचं ध्यान करता? आणि ते ध्यान भगवान शंकराने केल्यामुळे ते आदि अनादि कालचं ध्यान आहे, आदि अनादि कालचं नाम आहे. आणि ते भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं. आणि मग ते पार्वतीने काय केलं? पार्वतीला सांगत असताना त्या पाण्यामध्ये असलेला मासा, ते शिरकल्लोलो आतू मकरोदरी गुप्तू, गुप्त बसला होता. कोण? तर मच्छिंद्रनाथ त्या माशाच्या पोटामध्ये लपून बसला होता. होता तयाचा हातू पैठे झाले. आणि मग काय केलं? पोटात गुप्त रूपाने असलेल्या मच्छिंद्रांना तो प्राप्त झाला. म्हणजे त्याने ऐकला ते नाम, हे गुह्य नाम आहे. आणि हे गुह्य नाम भगवान शंकराने आपल्या पार्वतीला सांगितलं. आणि पार्वतीला जे काय सांगितलं ते कोणी ऐकलं? मच्छिंद्रनाथाने ऐकलेलं. आणि मग अशी ही परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सार शोधविले. म्हणजे ज्ञानोबारापर्यंत हे परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आणि हे परंपरेने ज्ञान आल्याशिवाय आपल्याला माया आणि ब्रह्माचा जो काय, माया ब्रह्माचा जो मिलन आहे तो करण्यासाठी आपल्याला ध्यान, आपण भगवंताचं ध्यान करतो, पण भगवंताचं ध्यान करता करता त्या मायेचंही ध्यान होतं आपल्याला. कारण माया आपल्याला भगवंताने, माया म्हणजे हा देह दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आत्ताच सांगितलं आपल्या ताईनं बरं का, की आपल्याला जो देह दिलेला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलेला आपल्याला. आणि भजन आपण कसलं करतो? त्या भगवंताचं भजन करतो, त्या परब्रह्माचं भजन करतो, त्या परमतत्वाचं भजन आपण करतो. पण ते भजन करण्यासाठी मायेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रकृतीशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. आणि जी प्रकृती आपल्याला पाहिजे, जी प्रकृती भजन करायला, भगवंताची ओळख घ्यायला पाहिजे, ती प्रकृती मनुष्य देह आहे. आणि तो आपल्याला मिळालेला आहे. आणि तो संपूर्ण देह आपण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर आपण लावला, नामस्मरणाला, तरच माया आणि ब्रह्म, प्रकृती, पुरुष, क्षेत्रज्ञ याचा अर्थ आपल्याला कळेल. आणि तो अर्थ कळण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि ह्या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण सृष्टीचं ज्ञान, आपल्याला माया आहे तोपर्यंत आपल्याला ते मिळवायचं आहे. माया आपल्याला म्हणजे देह आपल्याला मिळालेला आहे, त्या देहाला माध्यम ठेवून, देह कशासाठी दिलेला आहे?
देह हे भगवंताला भजण्याचं साधन आहे. जसं आपण इकडून आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आपल्याला साधन काय लागतो? ट्रेन किंवा टॅक्सी लागतो. दिल्लीला जायचं झालं तर ट्रेन किंवा आपल्याला टॅक्सी लागतो आपल्याला. जर आपल्याकडे साधन नसेल तर आपण दिल्लीला जाऊ का? पण खूप दिवस लागतील. बरं ठीक आहे, आपल्याला अमेरिकेला रशियाला जायचं झालं तर आपल्याला टॅक्सीने जाता येईल का? ट्रेनने जाता येईल का? नाही, तशी काही सोय आपल्याकडे नाहीये. मग तिथं आपल्याला विमानच पकडायला लागेल. तसं आपल्याला या भगवान शंकराने तो पार्वतीला मार्ग सांगितला. तो मार्ग कुठला होता? तर विहंगम मार्ग. पिप्पिलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगमे फळाशी गाठी पडे. विहंगम मार्गातून भगवान शंकराने जी उपासना दिलेली आहे ते आपल्याला थेट आपल्याला परमात्मा स्वरूपाशी एकरूप करून घेता येतो. आणि त्यासाठी आपल्याला ही प्रकृती दिलेली आहे. या प्रकृतीमध्ये असलेल्या परमात्म्याचं ध्यान करता करता प्रकृतीलाच आपल्याला काय बनवायचं आहे? प्रकृतीलाच आपल्याला ब्रह्मस्वरूप बनवायचं आहे. मला सांगा, ज्ञानोबाराया, तुकोबाराया हे जरी त्या देहातून त्यांचा प्राण निघून गेला पण ते असेच गेले का? नाही, ते प्रकृती सहित परमात्मा झाले. कारण प्रकृतीला भजन करण्यामध्ये त्यांनी आपल्या प्रकृतीला भजन करण्यामध्ये स्वतःला अडकून घेतलं भजनामध्ये आणि म्हणून ते देवरूप झाले. प्रकृती नसती तर ज्ञानोबारायाला कोणी ओळखलं असतं का? तुकोबारायांना ओळखलं असतं का? म्हणून देहा कुडी सहित तुका वैकुंठे गेले, असं एक प्रमाण आहे. कुडी सहित तुका वैकुंठ गेले म्हणजे देहासहित वैकुंठ गेले. देह आपल्याला मिळालेला आहे, त्या देहालाच आपल्याला रामरूप करायचं आहे. राम देहाने राम झाला आणि म्हणून देहामध्ये असलेल्या परमात्म्याशी एकरूप झाला. तुकोबराया, ज्ञानोबाराया, जनाबाई, मीराबाई त्या देहासहित परमात्मा तत्वाशी एकरूप झालेले आहेत आणि म्हणून त्यांची आज पूजा होते. मग आपल्याला जो देह मिळालेला आहे, जरी तो माया जरी असली तरी त्या मायेचं निरसन करून परब्रह्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला जी माया दिलेली आहे, हा देह दिलेला आहे. देवे दिला देह भजने गोमटा, लिहिले की नाही? भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि सगळ्यांचा एकच मार्ग की भजन करा. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. आता मला सांगा, या भगवान शंकराने कोणाचं पूजन केलं, कोणाचं भजन केलं? रामाचं पूजन केलं. आणि म्हणून त्या भगवान शंकराची आपण मूर्तीची म्हणा, त्या प्रतिमेची म्हणा आपण पूजा करतो का? कारण देहासहित ते ब्रह्म झाले. तसं आपण माया आणि ब्रह्म वेगळा न समजता मायेलाच आपण ब्रह्मस्वरूप करायला पाहिजे. अंग आणि छाया सारखीच. आपल्याला छायेला पकडायचं असेल तर छाया आपल्या हातात येत नाही, पण आपण अंगाला पकडलं तर छाया आपल्या हातात येतो. तसं आपण मायेला पकडलं, माया आपली इकडे तिकडे जी काय भरकटणारी धावते इकडे तिकडे, त्या मायेलाच आपण भजनामध्ये अडकवायला पाहिजे. कारण आपण त्यांनी काय लिहिलंय? ठाईच वैसुनी करा एक चित्त, लिहिलंय की नाही? ज्ञानोबाराय सांगतात एका जागेवर बसून एक चित्त करा. म्हणजे ही माया जर इकडे तिकडे भरकटली तर परमात्म तत्वाशी एकरूप होऊ शकत नाही. आणि त्या मायेलाच आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला खेचून आपण त्या मायेला परमात्म स्वरूपाशी एकरूप म्हणजे त्या परब्रह्माच्या भजनामध्ये आपण तिला अडकवायला पाहिजे. म्हणजे ध्यानात तिला अडकवायला पाहिजे. आणि ती तुम्ही जर अशी 1, 2, 3, 4 वर्ष जर त्या मायेला तुम्ही अडकवलं त्या भजनामध्ये, ती माया
ऑटोमॅटिक ती माया काय करते, भजनाला प्रवृत्त होते. या मनाचा एक असा स्वभाव आहे की या मनाला जे आवडतं तेच करतो, पण ती आवड निर्माण करण्याचं कार्य आपल्याकडे आहे. ह्याला एकदा तुम्ही या भजनामध्ये अडकवलं ना, तर त्या मनाला चैनच पडायचं नाही. त्याची अशी एक सवय मनाची की त्याला तुम्ही जिथं लावाल तिथं तो अडकतो. त्याला तुम्ही संसारात अडकवलं तर संसारच करत राहील तो. आणि त्याच मनाला तुम्ही जर परमार्थात आपण त्याला गुंतवलं नामामध्ये, तर तो मनच रामरूप होऊन जातो. मन हे राम झाले आहे की नाही. आणि प्रवृत्ती निघून जातो आणि आपण निवृत्त होतो. जी प्रवृत्ती आपल्याकडे आहे, प्रवृत्ती रूप ज्ञान आहे, ती प्रवृत्ती आपली निघून जाऊन आपण निवृत्त पदामध्ये आला पाहिजे, निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणजे या संसाराच्या भानगडीतून आपण काय व्हायला पाहिजे, निवृत्त व्हायला पाहिजे. आणि ते निवृत्त होण्यासाठी प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म ह्याची ओळख आपल्याला नाथबाबांनी इथं दिलेली आहे. प्रकृतीहून आत्मा भिन्न, सर्वथा आम्हाला दिशे जाणं, याची आरतीचे निरूपण उद्धव आपण करीत असे. उद्धव विचारून उद्धव म्हणाला, भगवंताला उद्धवाने विचारलंय, आत्मा प्रकृतीहून भिन्न आहे असे आम्हाला मुळीच दिसत नाही. बघा काय सांगतात, आत्मा हा प्रकृतीहून भिन्न नाही, म्हणजे प्रकृतीमध्येच तो आहे. प्रकृती वेगळी ना आत्मा वेगळा आहे का, मला सांगा. नाही ना. प्रत्येक प्रकृतीमध्ये तो आहे. म्हणून मी ज्ञानोबाने लिहिले की नाही की मिया दिसतीलिया प्रकृती होय चराचराच्या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या. म्हणजे काय सांगतात ज्ञानोबा, मिया दिसतीलिया प्रकृती म्हणजे त्या परमतत्वाने, त्या परब्रह्माने त्या गवताचं अधिष्ठान धारण केलं आणि त्यातनं गवत तयार झालं. झाडाचं अधिष्ठान त्या परमतत्वाने धारण केलेलं आहे आणि म्हणून झाड तयार झालं. घोड्याचं अधिष्ठान त्या परमतत्वाने, त्या आत्मतत्वाने धारण केलं म्हणून घोडा तयार झाला. तसं आपलं अधिष्ठान त्या परब्रह्म तत्वाने धारण केल्यामुळे आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. मग आपण त्या परब्रह्म तत्वापासून आपण वेगळे आहोत का? अजिबात नाही बरं का. माये सहित आपण परब्रह्म आहोत. माया वेगळी ना ब्रह्म वेगळा असा होऊ शकतच नाही. म्हणजे मायेमध्ये परब्रह्माचं अधिष्ठान आहे. प्रत्येक जीवाला तो अधिष्ठान धारण करून त्या भगवंतानेच ते रूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सगळ्या जीवांचा सांभाळ तोच करतो, तोच आहे आतमध्ये आहे. तुझं मोकाळीला ऐसे नव्हे, आपल्याला टाकणार नाही तो आपल्यामध्येच आहे. किती स्पष्ट बघा सांगितलेलं आहे की प्रत्येक सर्व घटी राम देहादेही एक, लिहिलं की नाही. प्रत्येक घटाघटामध्ये, प्रत्येक जीवामध्ये तो आत्मा आहे. आणि म्हणून आपल्याला सगळं कार्य करता येतो, सगळे कर्म आपल्याला करता येतात. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सगळ्या जीवाचा सांभाळ कसा करतो, तर प्रत्येक प्रकृतीमध्ये तो स्वतः अधिष्ठित आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष वेगळं नाहीये, एकच आहेत. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही एकत्र आहेत. प्रकृती पुरुषाला सोडू शकत नाही आणि पुरुष प्रकृतीला सोडू शकत नाही. माया आणि ब्रह्म एकच आहे. कारण ब्रह्मापासून माया वेगळी होऊ शकत नाही आणि मायेपासून ब्रह्म वेगळा राहू शकत नाही. म्हणून पुढं कमल नाभा, कमलानना, कमला लया, कमल धारणा, कमलनिनी वासस्थाना, कमल नयना श्रीकृष्णा. म्हणजे उद्धवाने त्या भगवान परमात्म्याला असा जे काही नावं दिलेली आहेत, ती नावं त्यांनी कशासाठी दिली, तर भगवंताला उपदेशून त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे.
बोललेला इथे कमल नयना श्रीकृष्ण. प्रकृती पुरुष योग अवघड, योग्या न कळे भिन्न निवाड, या संशयाच्या अति जाड हृदयी झाड वाढते. म्हणजे काय सांगतात की प्रकृती आणि पुरुष, प्रकृती पुरुष योग अवघड, प्रकृती आणि पुरुष हा योग अवघड आहे. योग्या न कळे भिन्न निवाड, पण तो योग्यांना भिन्न वाटत नाही. कारण योगी त्या परतत्वाशी मायेचा विसर पाडून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले असतात. म्हणून योग्यांना तो वेगळा वाटत, भिन्न वाटत नाही. भिन्न कोणाला वाटतं? सर्वसामान्य माणसाला. कारण ज्यांनी कधी ध्यान केलेले नाही, ज्यांनी कधी उपासनाच केलेली नाही, ज्यांनी कधी भगवंताचं नामस्मरणच घेतलं नाही, त्याला प्रकृती आणि पुरुष भिन्न वाटणार आहे. पण जे योगी आहेत, जे त्या परमतत्वाशी एकरूप झालेले आहेत, त्यांना अजिबात भिन्नता वाटत नाही. कारण त्यांनी काय केलेलं आहे तर समर्पण केलेलं, आपला देहच समर्पण केलेला आहे. ज्यांनी आपला देह भगवंताला समर्पण केलेला आहे त्याला माया आणि ब्रह्म वेगळे वाटत नाही. पण ज्याने ही उपासना केलेली नाही, ज्याने नाम घेतलेलं नाही, ज्याने ध्यान केलेलं नाही, त्याला माया वेगळी आणि ब्रह्म वेगळा वाटतो. आणि म्हणून जी काय द्वैतात पूजा चाललेली आहे तेच लोक करतात की ज्यांच्याकडं नाम साधन नाहीये, ज्यांना नाम प्रगट झाला, ध्यान करता करता तो नाम प्रगट झाला आणि ते आत्मतत्व आपल्या मध्ये आलं आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला, मग त्यांचं भजन अखंड चालतो. आणि भजन अखंड चालल्यानंतर त्या मायेमध्ये ते भजन अखंड चालल्यानंतर ती मायाच ब्रह्म होते. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया सारखीच. बघा कसं प्रमाणे, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया सारखीच. म्हणजे काय सांगतात? मायाच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच माया आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया सारखीच. जसं आपल्या शरीरावर, आपण शरीराची जी सावळी आहे ती शरीर आहे म्हणून सावळी आहे. शरीर नसतं तर सावळी असते का? तसं माया आहे म्हणून ब्रह्म आहे. मायाच नसती तर ब्रह्म दिसला असता का? म्हणून हे दोघांचा जो, म्हणून अनुभव अमृतमध्ये ज्ञानवरांनी पहिलाच अध्याय लिहिले, शिवशक्ती अध्याय वाचालय मस्त एकदम. म्हणजे त्याच्यामध्ये विवरण चांगलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला आत्मबोध होतो. सगळं वाचन, ध्यान, धारणा कशासाठी करायचे? आपल्याला त्या बोधावरती आरूढ होण्यासाठी. अहम ब्रह्मास्मी हा बोध आपल्या पिंडामध्ये सातत्याने तो आपलं रक्षण करणार आहे. तो बोधच आपल्याला रक्षण करतो. ब्रह्मबोधच आपल्याला रक्षणाला सहकार्य करतो. ब्रह्माचा बोधच आपल्याला आत्मतत्वाशी एकरूप करतो. ब्रह्माचा बोधच मायेला आत्मतत्वाशी एकरूप करतो. आणि तो बोध आपल्याला देणारे श्री गुरु जोपर्यंत त्या बोधाशी एकरूप व्हायचं, उपदेश, बरं का, उपदेश देत नाही आपल्याला. उपदेश असा व्हायला पाहिजे की आपण त्या आपल्या आतमध्ये असलेल्या परब्रह्म तत्वाशी एकरूप आपल्याला कसं होता येईल आणि मायेला आपला ब्रह्मरूप कसं बनवता येईल याच्यासाठी ब्रह्माचा उपदेश पाहिजे. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून नाही विशेष. ब्रह्मज्ञानाशिवाय जे काही चाललंय जगामध्ये त्यांना ब्रह्मज्ञानाची ओळख पण नाही आणि त्याचा ब्रह्मज्ञानाचा ओळखच नाही, तो उपदेश देणार कुठनं? एखाद्या गोष्ट आपण बघितलीच नाही त्याच्याबद्दल कोणी माहिती सांगेल का? दिल्ली आपण बघितलीच नाही तर आपण दिल्लीचा उल्लेख करू का? कुतुब मिनार आपण बघितलंच नाही तर त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल का? मग ज्यांनी दिल्ली बघितली, ज्यांनी कुतुब मिनार बघितले त्यांनी 15 मिनिटं अर्धा तास बोलले तरी चालेल. पण ज्यांनी कधी बघितलंच नाही, तसं ज्या लोकांनी त्या परब्रह्माला कधी
परब्रह्माची जाणीव, परब्रह्माची ओळख, परब्रह्माशी एकरूप झालेच नाही आणि त्यांच्याकडनं आपण अपेक्षा केली की आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश मिळेल, तर आपण मूर्ख आहोत. म्हणून काय करायला पाहिजे, तर आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेलं जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये सातत्याने राहायला पाहिजे. जर आपण 5 मिनिटं तरी त्या गुरूंच्या सान्निध्यापासून दूर झालो तर माया लगेच आपल्यापासून आपल्यावर घाला घालते. म्हणून श्री गुरूंचं सान्निध्य सातत्याने राहिलं पाहिजे, ठेवलं पाहिजे आणि ते टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या मनाची असली पाहिजे, देहाची असली पाहिजे. प्रत्येकाच्या देहाने श्री गुरूंचं सान्निध्य एक शक्कन पण सुटता कामा नये. कारण माया एवढी विचित्र आहे की लगेच तुम्हाला गुरु पटवून टाकतो आणि बाजूला काढते त्या आत्मतत्वापासून. आणि जरा जरी आपण आत्मतत्वापासून वेगळं झालो तरी मग आपला काय होईल, तर आपणच आपल्या आत्म्याचा घात केला असं होईल. आपल्याच आत्म्याचा आपणच घात करतो. आपल्या आत्मतत्वापासून आपण जरा जरी वेगळा झालो तर आपल्या अनहित आपल्या हातातूनच होतो. म्हणून प्रकृतीहून आत्मा भिन्न, प्रकृती पुरुष योग अवघड, योग्यांना कळे भिन्न निवाड. प्रकृती आणि पुरुष हा योग अवघड आहे, पण योग्यांना तो खूप सोपा आहे. कारण काय, कारण ते त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले असतात. या संशयाचे अतिजाड हृदय झाड वाढे आणि प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा, मी वेगळा आणि देह वेगळा, हा संशय, मी वेगळा आणि देह वेगळा, ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत काय आपल्या आतमध्ये असलेला संशय आपल्याला काय करतो, आपल्याला बुचकळ्यात टाकतो. प्रत्येकाला संशय वाटतो. जरा जरी तर आत्मतत्वापासून वेगळा झालो तरी आपल्याला लगेच संशय आपल्याला पकडतो. म्हणून संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, विनाशाशी वांगूर जैसा. संशय काय करतो, विनाश करून टाकतो. जाळ, संशय हे आपल्यावर जाळ टाकत असतो. पिंडामध्ये आपले संशय निर्माण होतात, अनेक प्रकारचे संशय. तो परमात्मा आपल्या आतमध्ये असून आपल्याला त्याच्यापासून वेगळं करण्याची जी चाल आहे ती कोणाची आहे, ती मायेची आहे. म्हणून मायेलाच आपल्याला परब्रह्म स्वरूप बनवायला लागेल. मायाच आपल्याला ब्रह्मतत्वाशी एकरूप करायला लागेल. म्हणून भजन अखंड आपला नखशिखांत भजन झालं आणि मायाच तुमची ब्रह्मरूप झाली. म्हणून माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंगानी छाया सारखीच. मग आपल्याला मायेला, परब्रह्माला पकडायचं असेल, परब्रह्माला आपल्याला प्राप्त करायचं असेल तर मायेच्या माध्यमातून आपल्याला भजन करता करता त्या परब्रह्म तत्वापर्यंत पोचता येतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव